दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात अनेक गावांमध्ये जंगली हत्तींचा दिवसाढवळ्या धुमाकूळ होत असून यामुळे बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहे। जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी बागायतदारांनी केली आहे। मात्र वन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे बागायतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। गुरुवारी सकाळी दिवसाढवळ्या जंगली हत्तींचा कळप गणेश शिरसाट यांच्या बागेत दाखल झाला आणि भली मोठी नारळाची झाडे, केळी, फणस, सुपारी या झाडांचे हत्तींच्या कळपाने अक्षरशः नुकसान केले। जंगली हत्तींच्या कळपांकडून शेती आणि बागायतीचे नुकसान होत असल्यामुळे त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि बागायतदार बांधवांनी केली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।